मराठी बालभारती व्यवसाय इयत्ता दुसरी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मंदाकिनी गोडसे यांची सुंदर अशी ही जी भेळ नावाची कविता आहे त्या कवितेचा स्वाध्याय व्यवसायामध्ये सोडवणार आहोत। तोंडी काम। पहिला आपल्याला काय दिलेलं आहे? तोंडी काम। कविता ऐका व म्हणा। तुम्ही ही कविता म्हणायची आहे, म्हणण्याचा सराव करायचा आहे। पुढे वर्ग कार्य 1, भेळ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ लिहा। तुम्ही सगळेजण भेळ ही कविता म्हटली असेल, ती शिकली असाल, तर त्या ठिकाणी कोणकोणते पदार्थ आपण घेतले ते पाहूयात। भेळ बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते पदार्थ लागतात? एक म्हणजे इथे आलेला आहे चुरमुरे, पुढे आहे शेवपापडी, पुढे आहे टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर, पुढे आहे खजूर आणि चिंच, पुढे आहे तिखट आणि मीठ। अशा पद्धतीनं हे पदार्थ आपण लिहून घेऊयात। ठीक आहे, आपण हे साऱ्या पदार्थांची नावं लिहून घेऊयात। पुढे प्रश्न 2, कसे ते लिहा। चुरमुरे। चुरमुरे कसे घ्यायचे आहेत? कुरकुरीत। अगदी बरोबर। मग इथे आपण लिहूया कुरकुरीत। पुढे आहे शेव व पापडी। शेव पापडी कशी पाहिजे? चुरचुरीत। अगदी बरोबर। मग इथे लिहूयात चुरचुरीत। ठीक आहे, आपण उत्तरे लिहून घेऊया आणि पुढे जाऊया। प्रश्न 3, कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असलेल्या जोड्या लिहा। बघा, कविता आपल्याला पाहावी लागेल आणि त्याच्यामध्ये असे शब्द शोधायचे ज्यांची शेवटचे अक्षर ज्यांचे काय असेल रे? सारखे असेल। अशा शब्दांना कवितेमध्ये आपण काय म्हणतो? यमक शब्द। काय म्हणतो? यमक शब्द। मग चला आपण पाठ्यपुस्तकातील कवितेकडे जाऊयात। बघा, पाठ्यपुस्तकातील कविता पाहूयात आणि शेवटचे अक्षर। भेळ वेळ। शाबास। इथे ळ आणि इथे सुद्धा ळ आहे आणि यांचा उच्चार सुद्धा सारखा वाटतो। पुढे होता बघता। इथे ता आलेला आहे, इथे ता आलेला आहे। होता बघता। पुढे बघूया शब्द कुरकुरीत चुरचुरीत। दोघांचे उच्चारही सारखे वाटतात आणि शेवटचं अक्षर सुद्धा कसं आलेलं आहे? सारखं आलेलं आहे। ठीक आहे, पुढे बघूयात कोथिंबीर छान चीर। कोथिंबीर छान चीर किंवा कोथिंबीर चीर। दोघांमध्ये शेवटचं अक्षर र आलेलं आहे। पुढे बघूयात मीठ नीट। यांचा उच्चार सारखा आहे। शब्द जरी वेगळे असले, अक्षर जरी वेगळी असली, ठ आणि ट, तरी सुद्धा त्यांचा उच्चार जो आहे तो उच्चार कसा आहे? सारखा वाटतो। पुढे बघूया हसा पसा। हसा पसा। इथे सा आलेला आहे, इथेही सा आलेला आहे। चला आपण हे शब्द लिहून घेऊयात। भेळ वेळ, होता बघता, कुरकुरीत चुरचुरीत, कोथिंबीर छान चीर, हसा पसा आणि बसा हसा। हे सारे शब्द आपण लिहून घेऊयात। पुढील पानावर आपण पाहूयात, आपल्याला एक कृती दिलेली आहे आणि या गोलामध्ये आपल्याला त्या कृतीचा क्रम लिहायला सांगितलेला आहे। पहिलं या ठिकाणी आपण बघतोय तर या ठिकाणी जी भाजी आहे ती या ठिकाणी धुतली जाते। वांगे आहे ते त्या ठिकाणी धुतलं जाते। दुसरं आहे त्या ठिकाणी ते शिजवलं जाते। तिसरं आहे या ठिकाणी जेवणासाठी ताट वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये ती भाजी टाकलेली आहे। ठीक आहे, आणि यानंतर इथेची जी कृती दिली आहे ती भाजी कापतायत। मग सगळ्यात अगोदर कुठली कृती असेल? तर अगोदर आणल्या ही भाजी त्यांनी काय केली? धुतलेली। ही काय आहे? पहिली कृती। मग इथे आपण वर्तुळामध्ये 1 नंबर लिहूयात। नंतर आपण ती भाजी काय करूयात? कापूयात। म्हणजे हा आला दुसरी कृती, ही आली दुसरी कृती। त्यानंतर आपण ती शिजवूयात, ही आली तिसरी कृती। आणि शिजवलेली भाजी वाढायची आहे ताटात, ही झाली चौथी कृती। अशा पद्धतीनं आपण या कृतीचा क्रम लावूयात। पुढे पाहूयात चित्र शब्द कोडे पूर्ण करा। चित्रामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतोय, इथे या ठिकाणी दिसते माकड आणि इथे दिसतंय
कबूतर, बरोबर आहे. मग माकड, इथे 3 या ठिकाणी चौकोन दिलेले आहेत. या 3 चौकोनामध्ये माकड असा शब्द येईल आणि इथे आपल्याला दिसते कबूतर. मग माक, इथं क आलाय, मग इथे कबूतर अशा पद्धतीनं हे चित्र शब्दकोडे आपण लिहिणार आहोत. चला लिहूयात. चला आपण हे शब्दकोडे लिहिले असेल तर पुढे जाऊयात. बघा, पुढे आहे शब्द साखळी पूर्ण करा. जसे हिरवा, हिरवा या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे वा, बरोबर. मग वा वरून त्यांनी पुढचा शब्द लिहिलेला आहे वाकडा. व्हेरी गुड. वाकडा या शब्दामधील शेवटचा अक्षर आहे डा. मग डा वरून त्यांनी पुढचा शब्द लिहिलेला आहे डावा. डावामध्ये शेवटचा अक्षर आहे वा. वा वरून त्यांनी पुन्हा पुढील शब्द लिहिला आहे वाट. ट हे या ठिकाणी शेवटचा हा शब्द आलेला आहे वाटमध्ये. मग ट वरून त्याने लिहिला टरबूज, बरोबर आहे. अशा पद्धतीनं ही जी साखळी आहे ती आपल्याला लिहायची आहे. मग या ठिकाणी आपल्याला साखळी लिहिण्यासाठी शब्द दिलेले आहेत. मग इथे दिलेला आहे पहिला शब्द माकड. मग ड वरून येणारा आपल्याला शब्द या ठिकाणी लिहावा लागेल. ड वरून जो शब्द लिहू त्याच्यात येणारं जे अक्षर असेल त्या अक्षरावरून पुढचा शब्द आपल्याला लिहायचा आहे. अशा पद्धतीनं ही साखळी आपण पूर्ण करूयात. प्रत्येकाचे शब्द वेगळे येतील त्या पद्धतीनं आपण ते लिहूयात. अशा प्रकारे आपण ही जी शब्द साखळी आहे ती पूर्ण करू शकतो. तुम्ही तुमच्या मनाचे सुद्धा शब्द त्या ठिकाणी लिहा.